विनंती आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. आणि मला असं वाटतं आज प्लेइंग 11 मध्ये त्यांना संधी मिळालेली आहे. डॉक्टर भोईर यांचंही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. वेलकम प्रतीक. मल्हारी भोईर आपण कुठे आहात? या लवकरात लवकर मॅन ऑफ द मॅचची बक्षिसं तुम्हाला घ्यावी लागतील. नवापाडा गावचे ग्रामस्थ कमलाकरजी घोडे साहेब यांच्या शुभ हस्ते इथे सामनावीरासाठीची बक्षिसं दिली जातील मल्हारी भोईर यांना. आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता मल्हारी भोईर की जे या सामन्यातील सामनावीर ठरलेले आहेत. त्यांच्यासाठी सामनावीराची ट्रॉफी कमलाकर तात्या यांच्या वतीने इथे दिली जात आहे. मैदानाच्या आतमध्ये आजच्या या रजनीतील तिसऱ्या सामन्याला सुरुवात होत आहे. जे 2 संघ खेळणार आहेत त्यातून ओमसाई वडवली संघाची फलंदाजी आपण पाहू शकाल आणि गोलंदाजी करणारा संघ असेल सार्वी 11 खोपिवली. आमचे गुणसंख्या लेखक ज्यांनी आपल्या घड्याळाला इकडे टाच मारलेली आहे, घड्याळ सुरू झालेला आहे आणि पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडत असलेला आपण पाहू शकाल. गोलंदाज आहेत नितीन भांडे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाजाचा विचार केला तर रामदास शिंगोळे स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला वसंत ठाकरे. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा, त्याला फिरून मारलेला आहे आणि इथे पाहायचं आउटफील्ड थोडी स्लोइश आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचमुळे चेंडू सीमारेषेकडे मार्गस्थ झाला नव्हता. परंतु सुरुवात चांगली झालेली आहे कारण पहिल्या चेंडूवर इथे 2 धावा दरम्यान आलेल्या आपण पाहिलेल्या आहेत. निर्धारित 5 षटकांचा हा सुद्धा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या या रजनीतील पहिल्या सामन्याचा विचार केला तर जय हनुमान शिखरेपाडा आणि त्यांच्या विरोधात आपण पाहिलं होतं नागाव या 2 संघांदरम्यान शिखरेपाडा संघ तिकडे विजयी झाले होते. इथे हा झेल टिपला गेलेला आहे आणि याच बरोबर फलंदाज रामदास शिंगोळे यांचा खेळ इकडे संपत आहे. दुसऱ्या चेंडूवर इथे फलंदाज रामदास बाद. किरण शिंगोळे आलेले आहेत क्रमांक 3 साठी फलंदाजीला. रामदास शिंगोळे अगोदर बाद झालेले आहेत. MSEB मुरबाड क्रमांक 3 साठी आलेला आहे किरण शिंगोळे. धावफलक आपण पाहिलं तर 1 वर जाऊन स्थिरावलेले आहे. पहिल्या षटकाचा काही मैदानाच्या आतमध्ये नितीन भांडेच्या वतीने पहिलं षटक हाताळलं जात आहे खोपिवली संघाच्या माध्यमातून. यावेळेस हा चेंडू अत्यंत चांगला आहे. फलंदाज बॅकफुटला असताना कट करण्याचा प्रयत्न करत होते आणि इथे चेंडू फळीचा कोणताही संपर्क दरम्यान आलेला आपल्याला पाहायला मिळाला नाही. ज्या बाजूने आमचा समालोचन कक्ष आहे ही जी खेळपट्टी आहे मला असं वाटतं ही सिमेंट पिच आहे, त्याचबरोबर थोडी अधिक लांब असल्यासारखी भासत आहे, परंतु प्रॅक्टिकली वेगळं असू शकतं. त्यामध्ये तीळमात्र निश्चितच आपण शंका घेऊ शकत नाही. परंतु ज्या पद्धतीने प्रथम दर्शनी आपल्याला ही खेळपट्टी पाहायला मिळते ती थोडी लांब असल्यासारखी वाटते आणि इथे हा चेंडू सीमारेषेला जाऊन धडकतो आणि हा चौकार येतोय. सहा धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या खरं तर आपण पाहू शकाल. गोलंदाज तयार नितीनचा हा आतून टप्प्याचा चेंडू त्यावर बॅकफुटला असताना इथे स्कोर ऑफ द विकेट ऑन द राईज खेळला गेलेला फटका आपण आडव्या बॅटने पाहिला. ऑफसाइड रिजन मध्ये
आणि इथे चेंडू अडवून फेकी केली जाते. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये असताना उजव्या हाताच्या फलंदाजासाठी हे जे क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे ते अवाक करणार आहे. कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं क्षेत्ररक्षण आपण जर पाहिलं की जे ऑन साईडला असतं बऱ्याचदा, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन घेतलेलं आहे ऑफ साईडला, आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी करतायत. चांगलं प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज नितीन भांडे आणि सार्वी 11 कोपेलवी संघाचं आपण बघत आहोत. आणि निर्णय कोणताही असो असं म्हणतात, तो निर्णय सार्थ करणं हे तुमच्या हातामध्ये असतं आणि निर्णय योग्य की अयोग्य हे ठरवणं ही सर्वस्वी आपली स्वतःची जबाबदारी असते. पहिल्या षटकामध्ये जो क्षेत्ररक्षक त्याने डीप मध्ये घेतला होता ऑफ साईडला, तिकडे चांगल्या पद्धतीने चेंडू खरं तर हाताळलेले आहेत आणि त्याचमुळे ते जे क्षेत्ररक्षण आहे ते चांगलं आहे असं आपण म्हणूयात. पहिलं षटक संपलं, ज्यामध्ये धावा आलेले आहेत 8. एक गडी आतापर्यंत बाद झालेला आपण पाहिला. बाद होणारा फलंदाज रामदास शिंगोळे, ज्याने 2 धावांचं व्यक्तिगत कॉन्ट्रीब्युशन या धावफलकाला दिलेलं आहे. क्रमांक 2 साठी गोलंदाज तानाजी हरड याचा वापर इथे केला जात आहे. तानाजी हरड हे अत्यंत गुणवंत गोलंदाज आहेत, कारण जांभुर्डे या स्पर्धेमध्ये मला असं वाटतं नेमकी कोणाची स्पर्धा होती मला आठवत नाही, परंतु त्या स्पर्धेमध्ये नितीन हरड या गोलंदाजाने प्रभावित केलं होतं. अत्यंत चांगली भेदक गोलंदाजी त्यांनी तिकडे दाखवली होती. फुललेंचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथे दाद मागितली जात आहे. पंचांच्या इशाऱ्याची आपण खरं तर इकडे वाढ बघणार आहोत. पंचांचं खरं तर इथे यानंतर एकमत होईल, कारण दोन्ही पंच एकत्र येत आहेत. सल्ला मसलत दरम्यान इकडे केली जाईल, चर्चा केली जाईल, त्यानंतर निर्णय इथे दिला जाईल. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण टेनक्रिकच्या वतीने केलं जात आहे. टेनक्रिकच्या सगळ्या चमूचं आपण या स्पर्धेसाठी स्वागत करूया. तुम्हाला या स्पर्धेसाठी आम्ही शुभेच्छा सुद्धा देत आहोत. इथे फलंदाजाला बाद ठरवलं गेलेलं आहे, त्याचमुळे फलंदाज निश्चितच खेळाडू कक्षाकडे मार्गक्रमण करत आहे आणि ही खेळाडू वृत्ती तुम्ही जे दाखवली त्याबद्दलही तुमचं कौतुक असेल. बाय द वे इथे दुसरा धक्का लागतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला, अर्थात ओम साई वडवली संघाला, आणि बाद होणारा फलंदाज वसंत ठाकरे. Eight runs on the board. समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड खेळतायत क्षेत्ररक्षक उपस्थित, डायरेक्ट हिट. याच बरोबर आणखी एक फलंदाज दरम्यान इथे बाद होतील. काय क्रिकेट खेळलं जात आहे इथे सार्वी 11 कोपिवली संघाच्या वतीने. अत्यंत दर्जेदार क्रिकेट दाखवले आतापर्यंत सार्वी 11 कोपिवलीने, आणि इथे दिनेश शेळके हा फलंदाज धावबाद. आणि की थोडा आवाज दे आणि थोडा बेस देता आला तर बघ. हॅलो, चेक चेक. 8 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या खरं तर आपल्याला पाहायला मिळतील. या अगोदर दिनेश शेळके सारखा फलंदाज इथे धावबाद झालेला आपण पाहिला. थोडा बेस कमी कर. तानाजी हरडचा हा चेंडू आहे, रक्षात्मक रीतीने इनसाइड आउटच्या अंदाजाने खेळतायत, आणि यावेळेस इथे खरं तर ह्या 2 धावा
पूर्ण झालेले आपण पाहू शकाल. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. एकूण धावा जर आपण पाहिल्या तर त्या आहेत 10. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज तानाजी हरड गोलंदाजी करतायत आणि या अगोदर त्याने एका फलंदाजाला बाद केलं होतं. त्याचबरोबर धावबादच्या रूपाने सुद्धा एक फलंदाज बाद झालेले आपण पाहिलेले आहेत. चांगलं क्वालिटेटिव्ह क्रिकेट आतापर्यंत सारवी 11 खोपिवली या संघाने आपल्याला दाखवलेलं आहे. स्पर्धेची पहिली रजनी मित्रांनो आपण एन्जॉय करत आहात. उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकांचं आयोजकांच्या वतीने मी सहर्ष स्वागत करत आहे. डाबी यष्टी सोडून जाणारा चेंडू आहे. ज्या यष्ट्या दिसल्या होत्या त्या वाकवण्याचा प्रयत्न इथे गोलंदाज तानाजी हरड याने केलाय. मिस्ड बाय अ व्हेरी लिटिल मार्जिन असं म्हटलं जातं. फार थोड्या फरकाने यष्ट्या वाकायच्या राहिलेल्या आहेत असं आपण म्हणूया. 11 धावा आहेत धावफलकावर आतापर्यंत. यावेळेस इथे लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका, कव्हर ड्राईव्हचा आपण पाहतो. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. चेंडू अडवला त्यानंतर ही फेकी बघा, अत्यंत चांगली फेकी इथे क्षेत्ररक्षकाच्या वतीने दिली गेलेली आहे. या पद्धतीने क्रिकेट जर तुम्ही खेळाल तर प्रेक्षक वर्ग या क्रिकेटला एन्जॉय करतील, आनंद घेतील. नवापाडा गावचे साई किरण नवापाडा संघाचे समर्थक मेघराजी घोडे साहेब आपलं आगमन झालेले आहे. विनंती असेल मुख्य व्यासपीठाशी येऊन संलग्न व्हा. तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. इथे यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षकाने फ्लाइंग कॅच घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु स्लीप कॉर्डन मध्ये जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या वतीने चेंडू अडवलाय, स्वतःकडे ठेवलाय. त्यानंतर गोलंदाजाकडे हा सुपूर्दही केला जाईल. धावफलक आपण पाहिलं की जे स्थिर आहेत. 12 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या. खरं तर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात 3 गडी बाद झालेले आहेत. महत्वपूर्ण 3 फलंदाज बाद करण्यामध्ये गोलंदाजांना यश मिळालं. यावेळेस फटका अत्यंत चांगला आहे. क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीने सजवलेला आहे त्याचा आढावा घेऊन खेळला गेलेला हा फटका फलंदाज मोहन ठाकरेचा आपण पाहिला आणि हा चौकार आला. सन्माननीय सुनीलजी घोडे साहेब आपणास विनंती आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा आणि सुरू असणारा हा क्रीडा सोहळा आपण अनुभवा. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकामध्येही 8 धावा खर्च झाल्या. 1 गडी बाद करण्यामध्ये गोलंदाज यशस्वी ठरले. दुसऱ्या षटकामध्येही त्याच पावलावर पाऊल ठेवत असताना गोलंदाज तानाजी हरडने 8 धावा खर्च केल्या. त्यांनीही 1 फलंदाज तिकडे बाद केलेला आहे. क्रमांक 3चं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज राहुल हुमणे इथे तयार होत असलेले आपण पाहू शकाल. दोन षटकांसाठी जवळजवळ 12 मिनिटांचा वापर केला जात आहे. त्यामुळे चांगलं क्रिकेट खेळताय सारवी 11. या वेळेच्या बाबतीतही तुम्हाला इथे काटेकोरपणा दाखवावा लागेल. अदरवाईज शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये प्लेस करण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते. गोलंदाज क्रमांक 3 षटक घेऊन राहुल हुमणे तयार होत आहेत. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहिला तर ते आहेत किरण शिंगोळे. फुलटॉ चेंडू मागच्या बाजूने चेंडू जातोय आणि इथे जे डिव्हिएशन मिळालं, डायव्हर्ट झाला चेंडू, त्यामुळेच क्षेत्ररक्षक तिकडे चकलेले आहेत आणि ब्लॅक स्क्रीनच्या अगदी समोर लॉंग स्टॉप रिजन बाउंड्रीच्या समोर चेंडू अडवला जातोय. फेकी केली जाईल. हा चेंडू नो आहे आणि बीमर इथे घोषित केलं गेलेलं आहे या चेंडूला पंचांच्या वतीने. त्यामुळे 2+1 3 धावा इकडे मिळतील. येणारा चेंडू हा फ्रीट असेल आणि या धावफलकाला चौकार षटकारांची तशीही गरज आहे. पाहायचे इथे नामी संधी आहे फलंदाजांकरता. किरण शिंगोळे स्ट्रायकिंग एंडला. आडव्या बॅटने टॅपचा फटका ऑफसाइड रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. कव्हर रिजन मधून चेंडू अडवत आहेत. त्यानंतर फेकी केली जाते. एक धाब इकडे मिळाली. एका धाब्याने धावफलक पुढे गेलं. एकूण धाबा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या आहेत 20. क्लीन बोर्ड त्रिफळाची कट्यार काळजात घुसली. फलंदाज मोहन ठाकरे याच्या खेळीचा अंत. फलंदाज बाद.
बघू शकाल एकूण धावा आतापर्यंत पाहिल्या तर ते आहे 20 अर्थात 20. 14 चेंडूंचा खेळ आतापर्यंत खरं तर इथे संपन्न झालेला आपण बघत आहात. गोलंदाजीसाठी गोलंदाज राहुल हुमणे याचा वापर केला जात आहे. दिगंबर साठीचा हा पुलटवा चेंडू आहे, त्यावर अत्यंत चांगला फटका, दिमागदार आणि दर्जेदार सुरुवात स्वतःला मिळवून देत आहेत फलंदाज दिगंबर आणि हा अत्यंत उपयुक्त षटकार. चौपलक पुढे जाईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहेत 26. दिगंबर इथे चांगली सुरुवात मिळवून देते स्वतःला. अत्यंत गरजेचा षटकार त्यांच्या वतीने इथे खेळला गेलेला आहे. फिरून मारण्याचा प्रयत्न एष्ट्यांच्या मागे, एष्टी रक्षकाची धडपड बघा. इथे हा चेंडू निर्धाव आलेला आहे. चांगलं पुनरागमन गोलंदाज राहुल हुमणेचा आपण बघत आहात. संदीपजी केदार यांच्या वतीने दिगंबर शिंगोळे यांना 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. यावेळेचा हा फटका सुद्धा चांगला आहे. बॅकफुटला असताना इथे कव्हर ड्राईव्ह केलेली आहे फलंदाज दिगंबर शिंगोळे आणि हा फटका सुद्धा अत्यंत चांगला राहिलेला आहे. दिगंबर यांचा हा चौकार. यावेळेचा फटका सुद्धा अत्यंत चांगला, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत आणि त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय. हा सुद्धा एक मोठा फटका. दिगंबर शिंगोळे नावाचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये चमकलाय आणि हा षटकार आलाय. तिलकजी लिहे यांच्या वतीने ही दिगंबर शिंगोळे यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. या अगोदर संदीपजी केदार यांच्या वतीनेही 500 रुपयाचं कॅश प्राइज आलं होतं. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलक आपण पाहिलं तर ते जाऊन पोहोचलेलं आहे 36 अर्थात 36 वर. चौथं षटक यानंतर गोलंदाजाच्या वतीने फेकलं जाईल. काय फलंदाजी राहिलेली आहे दिगंबर शिंगोळे यांची. 4 चेंडूचा आतापर्यंत त्याने सामना केलेला आहे. 2 षटकार 1 चौकार आणि मैदानाच्या आतमध्ये ते खेळत आहेत. सतरा मिनिटांचा अवधी आतापर्यंत वापरला गेलेला आहे इथे 3 षटक कंप्लीट करण्यासाठी. त्यामुळे 3 ते 3.5 मिनिटांमध्ये हे षटक तुम्हाला कंप्लीट करावं लागेल. समोरच्या दिशेने लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केला जात होता परंतु अंतिमतः संभाव्य धोका लक्षात घेतला फलंदाज दिगंबर शिंगोळे याने आणि 1 धाव इकडे कंप्लीट केलेली आहे. चांगलं क्रिकेट दिगंबर शिंगोळे यांनी आतापर्यंत दाखवलेले आहे. क्रमांक 6 साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले असताना चांगली फटकेबाजी त्यांनी केलेली आहे. तानाजी हरड समोर ठेवलेला चेंडू, अत्यंत चांगला ड्राईव्हचा फटका. कबर ड्राईव्हचा दिलखेच फटका दरम्यान आपण मैदानाच्या आतमध्ये दिगंबर शिंगोळे यांच्या वतीने खेळला गेलेला बघत आहोत. 1 धाव मिळेल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहेत 38. चौथ्या षटकामध्ये आपण आहोत. तानाजी हरडच्या वतीने दुसरी स्पेल इथे हाताळलं जाते. व्यक्तिगतरित्या हे त्यांचं दुसरं षटक असेल. सांघिक संघाचं चौथं.
यावेळेस इथे पंचांकडे दाद मागितली जाते. पंचांचं बोट आभाळाकडे आहे आणि याच बरोबर फलंदाज किरण शिंगोळे यांना इथे मैदान सोडावं लागेल आणि चौथा हादरा लागतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला. ओम साई वडवली संघाला लागलेला हा चौथा धक्का. प्रवीण शिंगोळे मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत की जे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. पालघरला 7 या क्रमांकावर त्यांना फलंदाजी करण्याची संधी मिळालेली आहे. धावफलक आपण पाहिलं तर ते स्थिर आहे 38 वर. चांगली इनिंग किरण शिंगोळेची अगोदर आपण पाहिली होती. व्यक्तिगतरित्या 13 धावांचं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन राहिलं, परंतु 10 चेंडू त्याने त्यासाठी वापरलेले आहेत. त्यामुळे आक्रमण करण्याचा इथे विचार यानंतरचे फलंदाज निश्चितच करतील. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथे नाहक बळी दिला गेलेला आहे. ज्या फलंदाजाने या सामन्यामध्ये आतापर्यंत या सत्रात चांगली फलंदाजी केली होती त्या फलंदाजाला इथे धावबाद व्हावं लागलेलं आहे. कॉलिंग थोडंसं चुकीचं राहिलं आणि दुसरी धाव पूर्ण करता आली नव्हती. बाद होणारा फलंदाज दिगंबर शिंगोळे. दोन्ही संघांनी लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचंय. मिड इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला इथे नाणेफेक संपन्न करायची आहे. यावेळेस इथे कही पे निगाहे कही पे निशाणा. ऑनसाइड रिजन मध्ये फटका खायचा होता, चेंडू मात्र ऑफसाईडला गली रिजन कडे जातोय. चेंडू अडवला गेला, फेकी झाली, एक धाव इकडे मिळालेली आहे. गोलंदाजीमध्ये प्रभावित करणारी कामगिरी आतापर्यंत तानाजी हराड या गोलंदाजांनी केलेली आहे. इतर गोलंदाजांचा जर विचार केला तर राहुल हुमणेच्या विरोधात 2 षटकार त्याच्या षटकामध्ये आले होते आणि पहिल्या षटकामध्ये नितीन भांडेने चांगली कामगिरी केली होती. शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू ऑफसाईड मध्ये ऑन द राईट्स खेळत आहेत. ऑफ ड्राईव्हचा हा फटका दरम्यान आपण पाहिला होता. एक धाब इकडे मिळालेली आहे. एका धाब्याने धावफलक पुढे गेलं. एकूण धाबा आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहेत 41 अर्थात 41 आणि 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालेला आहे. मुख्य व्यासपीठावर सन्मानित केलं जात आहे. मेघराजी घोडे साहेब, आपणास विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा. ओम साई क्लिनिकचे सन्माननीय डॉक्टर भोईर साहेब यांना आपण सन्मानित करत आहोत. मेघराजी घोडे यांच्या वतीने हा सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न केला जात आहे. या आयोजकांच्या वतीने सन्मानाचं स्वरूप जर आपण पाहिलं तर रंगीबिरंगी फुलांनी भरलेला पुष्पगुच्छ, त्याचबरोबर उबदार आणि जिव्हाळ्याचे प्रतीक असणारी शॉल आणि त्याचबरोबर या स्पर्धेची गोड आठवण अर्थात सन्मान चिन्ह देत असताना हा सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होत आहे. मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात सुद्धा झालेली आहे. वाईट चेंडू पहिल्याच इथे फेकलेला आहे गोलंदाज कुणाल हुमणेने आणि त्याचमुळे धावफलक 1 ने पुढे जाईल. 42 ऑन दी बोर्ड. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो आणि हा चेंडू निर्धाव आलेला आहे. कुणाल चेंडू फेकल्यानंतर पुढच्या बाजूने जाणं अपेक्षित असताना मागच्या बाजूने चेंडू मार्गस्थ होत आहे आणि पुन्हा एकदा कुणाल चेंडू उचलतील.
क्रिकेट दोन्ही संघांचं चांगलं राहिलेलं आहे. याचं कारण असं की सुरुवातीला 3 गडी गमावल्यानंतर ज्या पद्धतीचा प्रतिकार दिगंबर शिंगोळेने दाखवला तो महत्वाचा होता. यावेळेस लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षक उपस्थित, इथे झेल टिपता आला नाही. क्षेत्ररक्षण मात्र चांगलं झालंय. 2 धावा पूर्ण, तिसरीचा प्रयत्न केला जाईल. वाट पाहिली आपण काय घडेल. इथे 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत. महत्वपूर्ण 3 धावा दरम्यान इकडे पूर्ण केल्या गेल्या आणि या 3 धावांनी धावफलकाला पुढे नेलेलं आहे. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर त्या आहेत 45 अर्थात 45. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ इथे येणं अजून शेष आहे. खेळाडू कक्षामधील ओम साई वडवली संघाच्या सगळ्या संघ सहकार्याने विनंती आहे, आपण आपापल्या चेअर्सवर बसून राहायचंय आणि कोणताही आउट गोईंग कॉल आपल्याकडून अपेक्षित नाही. अदरवाईज आयोजकांच्या वतीने दिलेली पेनल्टी तुम्हाला स्वीकारावी लागेल. ओम साई वडवली संघाचे सगळे संघ सहकारी, प्रतीक सहित सगळ्या संघ सहकार्याने विनंती आहे, आपण आयोजकांच्या या सूचनेकडे लक्ष द्यायचं आहे. 46 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या खरं तर आतापर्यंत आपण पाहू शकाल. 4 चेंडू अजूनही शेष आहेत. हा चेंडू चांगला आहे, समोर ठेवलाय आणि विकेट टू विकेट गोलंदाजी ज्या वेळेस तुम्ही करता त्याच्या वेळेस तुम्ही फलंदाजाला बीटही करू शकता. कधी कधी तुमच्या विरोधात फटके सुद्धा येतील, परंतु विकेट टू विकेट गोलंदाजी करण्यासाठी तुमच्याकडे मोठं काळीज असणं गरजेचं आहे आणि ती निर्भीड गोलंदाजी कुणाल आतापर्यंत आपल्याला दाखवतोय. इथेही मिसटायमिंगचा फटका आहे. अगदी टॉप एजला आदळताना चेंडू आपण पाहतोय. एकदा विकेट मिळाली, एखादा धावेने धावफलक पुढे जाईल. एकूण धावा आतापर्यंत पाहिलं तर त्या आहेत 47 अर्थात 47. 2 चेंडू अजून फेकलं जाणं शेष आहे. बहुचर्चित 50 धावांच्या उंबरठ्यावर ओम साई वडवली हा संघ आपण बघत आहोत. फलंदाजी चांगली राहिली दिगंबर शिंगोळे यांची. 2 षटकार 1 चौकार आणि 17 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आणि 13 धावा ही महत्वाच्या तिथे आपण पाहिल्या, त्या म्हणजेच किरण शिंगोळे या फलंदाजाच्या इथेही एज लागली होती. सातत्याने एज लागतायत मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज चेंडूला अगदी बॅटच्या मधोमध घेऊन खेळण्यामध्ये असमर्थ ठरत आहेत. शेवटचा चेंडू यानंतर फेकला जाईल. पहिलं सत्र त्यानंतर कंप्लीट झालेलं आपण पाहू शकाल. आतापर्यंत धावा आहेत त्या 48-48. यावेळेचा फटका फसलाय. आडव्या बॅटने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत आणि इथे हा झेल सुटतोय. थोडी अतिरिक्त घाई झाली होती क्षेत्ररक्षकाची, कारण ते अधिक पुढे आले होते आणि त्यानंतर त्यांना असं समजलं की चेंडू आता आपल्या डोक्यावरून मार्गस्थ होतच आहे. तितक्यात त्यांनी तिकडे खरं तर चेंडू खाली हात टाकला आणि तिकडे झेल सुटला होता. पहिलं सत्र संपलं ज्यामध्ये 50 धावा धावपलकावर जोडल्या गेल्या. 51 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये गाठावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करणारा संघ असेल सार्वी 11 खोपिवली. माल्हेड आणि बरडपडा या 2 संघांदरम्यान यानंतरचा सामना आहे. दोन्ही संघाच्या संघनायक नाणेफेकीसाठी लवकरात लवकर तुम्हाला नाणेफेकी कक्षामध्ये जोडायचंय. त्याचबरोबर समालोचक बाबूशाह सर आपणाचे विनंती आहे, आपण मुख्य व्यासपीठाशी त्याचबरोबर समालोचन कक्षाशी संपर्क साधा.
मार्गस्थ करा। सामन्याचं दुसरं सत्र इथे सुरू होत आहे आणि 51 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये गाठायचंय सार्वी 11 या संघाला। आणि दुसऱ्या सत्रामध्ये काय घडेल का बिघडेल हे ऐकूया आपण दुसऱ्या सत्रातील समालोचन मनीषजी किरपण सर यांच्या वतीने। थैंक यू सभी दर्शकों को मनीष भाई का प्यार भरा नमस्कार। श्री दत्त कृपा चषक 2024 प्रकाश ज्योती नाईट क्रिकेट सामन्यांचा पहिला दिवस। सर्व क्रीडा रसिकांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे। आमच्या जोडीला सुनील शेलके तसेच मामूश शाह मला वाटतं एक हिंदी समालोचक त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करत आहे। विजयासाठी 51 धावांचं टार्गेट असणार आहे। निर्धारित 5 षटकांमध्ये सामना सुरू होतोय। पहिले षटक घेऊन येतो वसंत ठाकरे। प्रथम फलंदाजी करताना 50 धावांचं एक चांगलंसं धावसंख्या म्हणता येईल। 51 धावांचं चांगलंसं आव्हान। प्रति षटकामागे 10 धावांच्या पुढे धाव करायचे आहेत मित्रांनो। या खेळपट्टी धाव होऊ शकतात। फ्लॅट असं विकेट आहे। क्षेत्ररक्षण लावून धरले क्षेत्ररक्षक देखील तयार आहेत। तुम्हाला वाटते पंच देखील तयार आहेत। पहिले षटक एक पॉवर प्लेचं राहणार आहे। पहिले 2 षटक पहिल्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक कंपल्सरी बाहेर आणि दुसऱ्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक 3 शॉटच्या बाहेर। पवार मालेड संघाचे कर्णधार शरद पवार त्वरित संपर्क साधायचा आहे। विंडोबा स्टार्ट। षटकाचा पहिला चेंडू पाहायचा चेंडू ऑनसाइडला करायचा प्रयत्न। चेंडू बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित बसत नाहीये। चांगलंसं मोठे कमबॅक चांगलंसं क्षेत्ररक्षण म्हणता येईल। आणि पहिला चेंडू निर्धाव धावसंख्या 0। चांगल्याशी सुरुवात वसंत ठाकरे यांच्या मार्फत एक चांगलासा चेंडू पण जर पूर्णपणे म्हणत हिट आलेला नाहीये। निर्धाव चेंडू आणि पुढचा चेंडू ऑनसाइडला चांगला फटका। चेंडू क्षेत्र पाहायचंय झेल होतो काय झेल तर होणार नाही। चेंडू जातो डीप पाणीच्या दिशेने पाहायचंय 1 बाउन्स 2 पॉईंट चेंडू हातामध्ये दरम्यान दुसरी तर मिळते का पाहायचं। रनआउटची एक संधी होती संधी दवडलेली आहे दरम्यान 2दा कंप्लीट। संघाचं खातं गळतोय आपलं वैयक्तिक खातं गळतोय। धावसंख्या 2। एक स्लिप पॉइंट शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर त्यानंतर एक डीप एक्स्ट्रा देखील क्षेत्ररक्षक आहे। त्यानंतर एक डीप मिड ऑन शॉर्ट स्क्वेअर लेग शॉर्ट फाईन लेग ऑन साइडला 4 ऑफ साइडला 5। पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला करायचा प्रयत्न पाहायचा आहे। एक यार्काचा प्रयत्न काहीचा चेंडू खाली राहतोय। कुठल्या प्रकारची धाव मिळणार निर्धाव चेंडू धावसंख्या रोखून धावसंख्या 2। सुंदर अशी गोलंदाजी कुठल्या प्रकारची फटकेबाजी करता येत नाहीये। सुंदर असं मारा करतोय तो वसंत। आणि हा पुढचा चेंडू जातो ऑन साइडला पाहायचे क्षेत्ररक्षक कोणी नाही। चेंडू बाउंड्री 4 धावा चौकार। कशी शॉर्ट पिच चेंडू लेस्टम होती पुढे ससोत छान असा फटका स्वेलिक आणि पाटील यांच्या मधून चेंडू बाबा 4 धावा। धावसंख्या वाटते 29-6। हा मालेड पवार मालेड कर्णधार या आले नाणेफेक करायचे घ्या। मी कमलाकर दादा घोडे यांना विनंती करतोय की दादा नाणेफेक करून घ्या। आणि पुढचा चेंडू चांगला असा फटका चेंडू जातोय तो शरीर जातोय पाहायचं पंचांनी इशारा काय तो चेंडू जातोय मिळावण्यामध्ये 4 धावा चौकार।
संघाचे 10 दीपकजी वडवले मुरबाड ग्रामीण क्रिकेटचे कार्याध्यक्षक आहेत. त्यांचे देखील या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत आहे. त्यांना विनंती करतो की आपण या व्यासपीठाकडे या. दीपकजी वडवले साहेब ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कार्याध्यक्ष. नाणेफेकीचा गोल हा बरोबर संघाच्या बाजूला लागलेला आहे. निर्णय काय आलेला नाहीये आणि पुढचा चेंडू चांगली जातोय आणि चेंडू डीप अंगडांचे मोठे पाहायचे चेंडू सीमावरच्या आधावर चांगला साऊंड आहे. चेंडू षटक 14 काहीच मागणे षटक वसंत ठाकरे यांचं 1 षटक 0-14 आणि 0 बळी. प्रवीण खेळतोय तो व्यक्तित्व म्हणजे 14 धाव संख्या होती. राहुल अद्याप काही खातं करता आलेलं नाही कारण त्यांना अद्याप स्ट्राईक देखील आलं नव्हतं. आणि आता मात्र 24 चेंडू आणि दूर वाली चोर से रोहित सिंह अपना पहला ओवर मैच का दूसरा लेकर तैयार. पहली ओवर के समाप्ति 16 में 14 जीत के लिए अभी 24 गेंदों में 37 रन चाहिए. और इस ओवर के पहले गेंद यहाँ पर मौजूद और अंपायर का इशारा गेंद सीधे यहाँ पर 6 रन के लिए बाहर 6. हेलो 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 पहली गेंद के ऊपर स्वागत किया छक्के के साथ स्कोर बढ़ता है इस समय 20. ईश्वर के दूसरे गेंद के ग्राउंड में खेलना चाहते हैं. अपील हो रहे समय जोरदार अपील.
उसी के साथ और एक विकेट का पतन। स्कोर इस समय 20। 2 विकेट खोने के बाद लगातार अच्छी गेंदबाजी, पहले गेंद के ऊपर छक्का जरूर लगा था, उसके बाद अच्छा कमबैक किया, 2 अच्छे विकेट प्राप्त करिए और मैच काफी रोमांचक दौड़ में। नेक्स्ट बैट्समैन अविनाश। हो ना, हॅलो, पहिले चेंडू षटकार, त्यानंतर चांगली अशी गोलंदाजी, 4 चेंडू कुठला पाहिजे, धाव नाहीये। पुढचा चेंडू आन्सरला चांगला पाठका, चेंडू जातोय, चेंडू पाठ लागतो, एकदा पुन्हा दुसरीदा मिळते का पाहायचं, चेंडू सीमेकडे चाललेला आहे, एकदा कम्प्लीट, दुसरीदा तिकडे पुन्हा होते, तिसरीदा मिळते का पाहायचे, नाहीये, 2दा कम्प्लीट, धावसंख्या एकूण 22। अशा 2 षटकाचा खेळ इथं समाप्त होतोय, धावसंख्या 22, गडीवरचे 2, 2-2, नेल्सनच्या रेसम स्कोर। आणि आता मात्र विजयासाठी 18 चेंडू शिल्लक आहेत, विजयासाठी मला वाटतंय 29 रन्स, 18 चेंडू आणि 29 धावा। मित्रांनो, सामना अगदी अद्याप कोणी सामना जिंकू शकतो, अगदी सामना रोमांचकारी आहे, कुठलाही संघ जिंकू शकतो। दिवाळी चर्चेक बाबतीत प्रतीक 18 चेंडू आणि 29 धावा। आता मात्र क्षेत्ररक्षक पांगोलीला आहे, यष्टरक्षक देशच्या मागे, त्यानंतर एक स्लिप देखील आहे, एक पॉइंट आहे, कव्हर आहे, एक एक्स्ट्रा कव्हर आहे, डीप लॉंगला देखील क्षेत्ररक्षक आहे, डीप मिड ऑन आहे, डीप मिड विकेट, डी स्क्वेअर लेग। पहिला चेंडू चांगला साउंड करतो, चेंडू जातो तो डीप लॉंग मध्ये क्षेत्रात जातो, पाहायचंय चांगलं क्षेत्र होतं, एकदा पुन्हा दुसरे मिळते का पाहायचंय, नॉट होतं पाहायचंय, इकडे मला वाटतंय चांगलं कॉम्बिनेशन दोघांच्या मध्ये, जो पण चेंडू येईल 2 धाव कंप्लीट होत आहे, धावसंख्या कोणती 24। रमेश शिंगोळे साहेब यांचं देखील इथे आगमन होत आहे, त्यांचं देखील या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे। आता मात्र 17 चेंडू आणि 27 धावांची गरज। पुढचा चेंडू फुडकायचा प्रयत्न, पाहायचा चेंडू जातोय, ते क्षेत्राच्या पाठीमागे आहे, माझ्या चेंडू आता थर्ड मॅनच्या दिशेने, एकदा पुन्हा दुसरीदा मिळते का पाहायचंय, 2दा कंप्लीट, तिसरीदा मिळते का पाहायचंय, क्षेत्र चेंडू येतोय, जो पण क्षेत्र चेंडू येतोय थ्रो येतोय, दरम्यान तिसरीदा देखील कंप्लीट, लेग बायच्या रूपाने एका धावा वाटतायत, अगदी चेंडू पाय लागून जातोय, क्षेत्ररक्षकाला अगदी स्लिप आणि गली यांच्यामधून चेंडू देत थर्ड मॅनकडे, धावसंख्या वाटते कोणती 27। सामन्यातली अद्याप चुरस काय मित्रांनो, एक सामना, एक रोमांचकारी सामना इथे रंगतोय, दोन्ही संघ चांगले असे टॅपबॅक करतायत। पुढचा चेंडू आणि पुढे सरसाबा, छान फटका, चेंडू हवेमध्ये क्षेत्र येतोय, पाहायचं चेंडू 1 बाय 2। केस 31 पुन्हा त्याच्या शॉर्टपुट चेंडू लेफ्टच्या बाहेर चेंडू जातो तो डेट थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू क्षेत्ररक्षण येतो एकदा पूर्ण ते दुसरीदा मिळते का पाहिजे नाहीये चांगलं असं क्षेत्ररक्षण केवळ एकच धाव समाधान मानतोय चांगलं असं क्षेत्ररक्षण चांगलं असं थ्रो आहे धाव संख्या वाढते 39 आता मात्र 14 चेंडू आणि 91 धावा 14 balls 19 runs
पुढचा चेंडू पुन्हा पुढचा चेंडू पुन्हा चेंडू जातोय तो पाहायचा लॉंग डॉट आणि फायनल यांच्या मधून शतरंज चेंडू येतोय पाहायचा आहे नाही आहे चेंडू सीमापार 4 धावाचा उकार. करते 1936 चांगलीशी फटकेबाजी इथे पाहण्यास मिळते. पाहायचा पुढचा चेंडू काय होतंय. अद्याप 15 धावा विजयापासून दूर आहे. 13 चेंडू आणि पुन्हा ऑनसाइडला चांगला फटका चेंडू स्वीप करतोय चेंडू जातोय पाहणे कधी क्षेत्र येतो एकदा पुन्हा ते दुसरीदा मिळते का पाहिजे नाही एकदा समाधान म्हणतोय. धाव संख्या 1 ने पुढे धाव संख्या 37 आणि अशा प्रकारे म्हणते षटकाची समाप्ती होते. चांगल्याशी गुंडाई म्हणता येणार नाही. एक मला वाटते सुंदर अशी फटकेबाजी आणि आता मात्र सामना अगदी पाहिजे काहीसे झुकले तो मोठे खोपडी संघाच्या बाजूने. पाहिजे सामना काही चमत्कार करतोय का आणि सामन्याचं पुढचं षटक होतं चौथं. बारा चेंडू आणि 14 धावा. रमेश शिंगोळे यांचा सत्कार करायचा आहे. मी शरद पवार यांना विनंती करतोय की शिंगोळे साहेबांचा सत्कार करा. शरद पवार शरद पवार या आपल्या हस्ते शिंगोळे दादा यांचा सत्कार करायचा आहे. दिनसाळी मैदानामध्ये आहे त्यामुळे खेळ थांबलेले. संधी देवा डीजे मास्टर यांना. मायेची शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह या स्पर्धेचं विशेष असं आकर्षण. दादा आपण आलात या कार्यक्रमाची शोभा वाढवली आपलं धन्यवाद. पाहिजे सामन्यामध्ये का चमत्कार होतोय का. 12 चेंडू आणि 14 धावांची गरज आणि असं वसंत ठाकरे आपल्या कोट्यातलं दुसरं षटक आणि सामन्याचं चौथं षटक घेतो तो समजत येतो. प्रवीण क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पांगवलेलं आहे. क्षेत्ररक्षक विकेटकीपरच्या इष्टांच्या मागे त्याची स्लिप आहे लेग स्लिप देखील आहे. एक पॉइंट आहे कव्हर आहे एक्स्ट्रा कव्हर आहे मिडाऊन आहे मिड विकेट आहे डिस वेलेग देखील आहे डीप फाईन लेग. पहिला चेंडू शॉर्ट पे चेंडू पाहायचा चेंडू जातोय तर तिकडे मारते गली आणि पांच्या दिवसांनी चेंडू सीमावर होतोय का पाहायचंय. शतरंज चेंडूला पाठलाग होतो एकदा पुन्हा दुसरीदा मिळते का पाहायचंय आणि चेंडू जातो तर 2 धाव कंप्लीट. तिसरीदाचा प्रयत्न असणार आहे आणि 3 धाव पूर्ण. धावसंख्या 40. आता मात्र सामन्यातलं थोडीशी मला वाटते जी पकड कायशी मला वाटते ढिली झालेली आहे. चांगलेसे प्रयत्न दोन्ही फलंदाज चांगलेसे 2 विकेट लवकर गेले त्यानंतर दोघांच्या मध्ये चांगलेसे भागीदार होते. आता 11 चेंडू आणि 11 धावा. पहा चेंडू मागे 1 धाव म्हणजे सोपा सावण आहे. पाहायचं एका दुसरी विकेट पडली तर मला वाटते मित्रांनो काहीतरी होऊ शकतंय. या देखील शॉर्ट पण चेंडू जातोय तर पाहायचंय पॉईंट आणि कव्हर यांच्यामधून चेंडू सीमावर होतोय का बाय चेंडू जातोय तर शतरंज चेंडू होतोय एकदा पुन्हा दुसरीदा मिळते का पाहायचंय आणि मग ते 2 धाव कंप्लीट. चांगलं कॉम्बिनेशन दोघांच्या धाव संख्या वाटते एकूण ते 43 42. आता मात्र केवळ 9 धावांची गरज. 10 चेंडू 9 धावा म्हणजे चेंडू जास्त धावा कमी. पाहायचे सामन्यामध्ये कुठे होता कुठे मित्रांनो आणि ह्याला पाहायचंय
पंचांची दिशा वाईड, पूर्णपणे दिशा भटकतोय. धावसंख्या ते 43. 10 चेंडू आणि 8 धावा. पुन्हा ते शॉर्ट पिच चेंडू चांगला स्वेट करतात. चेंडू जातोय तो कबड्डी इष्टकोच्या दिन चेंडू सीमापार होतो का बाहेरचे चेंडू आणि पंचांचा इशारा चेंडू सीमापारच्या आधावा चौकार. पण 9 चेंडू शिल्लक पाहिजे. यावेळी जाऊन चांगला ऑन ट्राय करतोय. चेंडू जातोय तो एकदा पूर्ण ते दुसरी धाव मिळणार नाही याची दक्षता घेतोय. किंवा सामन्याची अपेक्षा मित्रांनो बाकी असे म्हणावं लागेल. कुठल्या पण चुरस नाहीये. यावेळी देखील ऑन साईडला खेळायचा प्रयत्न आणि चांगलासा चेंडू पूर्णपणे बीट करून जातोय. एस्टेज आपलं काम करतोय. कुठल्या पक्षी धाव मिळणार नाही. निर्धाव चेंडू थोडीशी अंधुक आशा निर्माण झाली. एका निर्धाव चेंडू थोडंसं मला वाटतं पाहायचं कमबॅक करतोय काय गोलंदाज. विकेट देखील घ्यायचे आहेत. धावा देखील रोखायचे आहेत. पुढे सरसावा छान पाटका. चेंडू जातोय तो डीप लांगून जे क्षेत्ररक्षक आहे तिथे एकदा पूर्ण ते दुसऱ्या मिळते का पाहिजे. दोघांच्या मध्ये चांगलं कॉम्बिनेशन रनआउट होतो का पाहिजे. सुंदर अशी वाटते दोघांच्या मध्ये चांगला तालमेल. 2 कंप्लीट धावसंख्या 50. केवळ मॅचच्या अपेक्षा बाकी. एका धावेची गरज. मित्रांनो फ्लॅट विकेट आहे. या खेळपट्टीत मला वाटते 50 धावा देखील मला वाटते कमी पडत आहेत. कारण फ्लॅट विकेट मुळे मला वाटते कुठल्याही प्रकारची गोलंदाजाला संधी नाहीये. आणि पाचे चेंडू जातोय तो म्हणतो एक विनिंग शॉट म्हणतात. आणि अशा प्रकारे विजय होतोय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. हरल्या संघाचे आपण कौतुक करूया. जास्त काय वाट पाहावं लागली नाही. टाइम म्हणते वेळेचा सुद्धा आपल्याला थोडासा वेळ मिळाला आहे. म्हणजे अगदी 5 चेंडू राखून सामने जिंकलेले आहे. नाणेफेक जिंकून मध्ये बराटपाडा संघ नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. मित्रांनो आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावायचं आहे. बॅटिंगसाठी पाचन केलं ते पॉवर मालेट संघाला. आणि अर्थात या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो तो मिस्टर प्रवीण हुमने. 26 धावा. 13 चेंडू आणि 26 धावा. 200च्या टार्गेटने चांगली अशी धावसंख्या उभारलेली आहे. दिगंबर शिंगोसाठी पारितोषिक आहे. वनरक्षक केदार आणि टिलक लिये यांच्याकडून संयुक्तरित्या पारितोषिक आहे ते दिगंबर शिंगोळे यांच्यासाठी. चांगल्याशी त्यांनी 14 धावांची एक चांगल्याशी खेळी केली. 2 षटकार देखील मारले होते. 15 धावा 17 धावा केले होते त्यांनी. आपल्या संकट पण तो थोडेसे प्रयत्न अपोट होते. रनआउट झाल्यामुळे मग त्या सामन्याला थोडीशी मला वाटते ते मोठे चान्स मिळाला. जर मोठे दिगंबर आउट नसतं झालं तर मोठे धावसंख्या मोठी झाली असते. प्रवीण हुमने यांना आपण सन्मानित करत आहोत. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो मिस्टर प्रवीण हुमने. हा
टिलकले यांच्या हस्ते